ओमकारला सांगितलंय मला साहिल गावाची विकेट हवी आहे, प्रचंड मोठे डाव टाकले जातील. ओहो डिफेन्सिव्ह सेन्सिबल क्रिकेट. एक धाव कट केली आहे आणि एका धावेने श्री गणेशा झालाय मूर 11 गोवटणे संघाचा. ना स्ट्राइक एंड कडून स्ट्राइक एंड कडून जाणारा निशांत वर्तक. 2 बाईक्स त्याच्या नावावर आहे. सोपं नाही आहे. लेदर क्रिकेट देखील उत्तमरित्या खेळतोय. परिस्थितीवर स्वार होणारा हा खेळाडू आहे. कट केला डिफेन्सिव्ह परंतु काय घडलंय काय बाद. सेकंड अटेम्प्ट मध्ये फलंदाज बाद. साहिल गावन बॅक टू द पॅव्हिलियन. या मैदानावर कोणालाही दुखापत होऊ नये त्या गणरायाला देखील साकडं आपण घालूयात. कारण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणरायाच्या पूजनानं केली जाते. लेट का होईना परमेश्वर सगळीकडे आहे. तो आपल्या सगळ्या चुका माफ करून घेतो आणि म्हणून मांगल्याचं प्रतीक श्रीफळ वाढवावं. प्रेक्षकांनाही दुखापत होऊ नये, खेळाडूंनाही दुखापत होऊ नये. या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं 5व्या दिवशी देखील गालबोट लागू नये म्हणून ही आठवण करून दिली. ओंकार म्हणून तर हा ओंकार विघ्नहर्ता, विघ्न दूर खेळणारा, 1 मॅन शो ज्याला म्हटलं जातंय. तो जेव्हा बहरात असतो ना तेव्हा काय करतोय सांगायची गरज नाही आहे. युट्यूबला जाऊन बघा ओमकार पाटीलचा करिश्मा. आणि ओमकार पाटील करत ते षटक संकेत पाटीलला का दिलं होतं? अरे प्रीतेश दादा बरोबर का? येस. गरज होती का या धावेची? गरज नव्हती, परंतु होत्याचं नव्हतं झालंय. येस थँक्यू. आता थँक्यू बोलायला लागतंय कारण या आठवणी तुम्हाला पाहिजे. सुपर 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 अगदी वेगावर स्वार झालाय. आणि हा अंडर 40चा हा खेळाडू, 40+ हा खेळाडू मला वाटतं अमिश दिसतोय. येस तो का संघामध्ये त्याचं कारण आहे. ऑलराऊंडर तर आहे, परंतु ज्यावेळी गोलंदाजीला येतो ना तो भवऱ्यासारखा फिरवतो चेंडूला आणि दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची ताकद आहे. आणि तो मात्र संघ अडचणीत आला असताना पहिल्याच षटकामध्ये आपली ताकद दाखवतोय. ओहो बॅट आणि चेंडूमध्ये समीकरण जुळत नाही कारण चेंडू पडल्यानंतर क्युरेटरना धन्यवाद देईन. त्यांनी सांगितलं कोणाचंही नाव न घेता सगळ्यांनी पिच बनवली. आता योगेश मात्र सकाळी सकाळी येतात की नाही ते मला माहित नाही, परंतु सगळ्यांना क्रेडिट दिलाय. गोलंदाजांना प्रेमात पडली सध्या तरी खेळपट्टी. सरसाल मारा तो पाहिजे डान्सिंग झेल फक. ओहो आता कारण सांगू नका. सूर्याची किरण डोळ्यात आली कारण हे पाठ झाले आम्हाला, सगळं पाठ झाले माहिती आहे आम्हाला सगळं. मला 2 धावा मिळतील. या 2 धावा खूप महत्वाच्या आहेत. ओमकार नाराज आहे, ओमकार नक्कीच नाराज आहे. अगदी करकचून ब्रेक लावले होते, क्षेत्ररक्षक त्याला साथ देतात नाही. 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. प्रीतेश मात्र मॅन फ्रॉम साइड आहे माझ्यासोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये जोडले गेले गुणलेखक. 7 धावा. जबरदस्त फटका, अलंकारपेट फटका खेळलाय अमिशने. 1 धाव, दुसरी धाव. सुपर सुपर रनिंग बिटवीन. ही कॉलिंग महत्वाचं आहे. आंखों में इशारे कर चुकी है. खरं तर जरी चष्मा लावली ना सेफ्टी गॉगल तरीही बघा ही नजर महत्वाची आहे आणि ही नजर अतिशय महत्वाची आहे. डीजे मॅडीला कॉलिंग होत आहे. 11:15 ते 11:30 वाजता इथं रणधुमाली होईल. तो बोलल्यावर ताकद. डीजे मॅडीचे शिष्य इथं रॉकी पाटील आहेत. तोपर्यंत गुरु येतपर्यंत शिष्य आपले साथ देतील. डीजे सानेश आपण देखील आपलं महत्व खूप आहे कारण माझा आवाज तो तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्याचं सगळं क्रेडिट तुम्हाला आहे. आणि दुसरं महत्वाचं गोष्ट वेळ आहे म्हणून बोलतो. कोणी इथं बसू द्या गुणलेखक, चालता बोलता कॉम्प्युटर म्हणून मी ज्याला संबोधतो त्याला कारणच ते आहे. ह्यांच्या जोरावर मी येडेवाकडे 2 शब्द बोलतो आणि इथं प्रेक्षक मायबाप जो जोडलाय ना तो मान्य करून घेतो. त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक आभार.
दीक्षित पाटील येतोय, त्याची हेअरस्टाईल मात्र तशीच आहे, कधी बघावी तर तीच, बदल नाही. सैनिक कट नाही, सोल्जर कट नाही, अजून कसले कट भारी भारी असतात ते नाहीच. त्याचा तो नॅचरल पण तो मला खूप आवडतो. स्पीड कट, वेगावर स्वार होणारी रावा एक्सप्रेस या मैदानावर दुसरी रावा एक्सप्रेस. निशांत वर्तकला डावाची सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावी लागतील. ओहो हो ओहो, कॅच आउट ऑफ द, ओहो सुपर्ब सुपर्ब, व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच. AWDC वाले बघा की क्या बात है, क्या बात है. मी इंटरनॅशनल स्टेडियम उभा आहे असं वाटू लागलंय. सुपर्ब. विकेट कीपरचं नाव आहे सुनील पाटील. वाह पाटील, सबसे कातिल सुनील पाटील. क्या बात. कॅच ऑफ द डे म्हटलं, पण आज माझे शब्द मागे घेतोय दादा. मी म्हणेन या अख्ख्या टुर्नामेंट मध्ये अशी झेल होणं शक्य नाही आहे, ही भविष्यवाणी करतोय. सुपर. घर बसल्या देखील या कॅच करता खूप सारे व्ह्यूज येतील. शेलके सर बरोबर का? WDC म्हटल्यानंतर पारदर्शक गवताचा बाजूला लपलेला खडा देखील दाखवतायत. सुपर, क्या बात है. निशांत सारखा मोठा मसा करायला लागलाय, म्हणून मी अगोदर संकेत पाटीलला मगाशी टॉसविनला विचारलं, युट्यूबला सगळ्या मॅची बघल्यात, नूरच्या बघल्या बोलतो, सगळ्या बघल्यात, कारणच ते आहे. भन्नाड वेग, भन्नाड वेग. सुपर. मी तर म्हणेन ग्लोव्ज का वापरत नाहीये, कारण हाताची बोट जी आहेत ना ती आता मोडतील. एवढा 164 ते 65 किलोमीटर प्रति ताशी ही गोलंदाजी बघायला मिळते. क्या बात है. सुपर. अमोलला अमोलला डाव सावरावा लागेल, सिंगल डबल धावा घ्यावे लागतील. जबरदस्त फटका, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका. चेंडू जाईल सीमा रेषे पार, चौकार. अफलातून दीक्षितला सोडलं नाहीये. आल्या आल्या त्यानं काय करायचंय, हे फलंदाज आहेत ना, मग तो रोहित असेल, अमोल असेल, साहिल असेल, निशांत असेल, यांच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन ठरलेलं असतं, कोणत्या गोलंदाजाला फोडायचं, कोणत्या गोलंदाजाला तोडायचंय. जबरदस्त फटका, पुन्हा एकदा अगदी अप्पर कट लगावलाय आणि चेंडू फरार झालाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. खरं तर एक गोष्ट नक्कीच सांगेन, बाप बाप होत आहे, तुम्हाला कधीच तो दुःख दाखवत नाही. आई फक्त रडून मोकळी होते म्हणून तुम्हाला जवळची वाटते, परंतु बाप तिच्याकडे रात्री 11 वाजता पैसे देतो म्हणून सकाळच्या 7 वाजता तुमच्या हातात पैसे असतात. पोरांनो ऐका जरा, पटत असेल तर बोला. अरे कोणताही नवस न करता जो देव प्रसन्न होतो ना, त्या देवाचं नाव आहे बाप. आणि त्याच्याकरता लक्षात ठेवा, तो फाटकी चप्पल, फाटकी बनियन घालतो, परंतु तुम्हाला चांगला शर्ट, चांगली पॅन्ट देतो. सोपं नाहीये हे, आणि त्याच्यासाठी वाटेल ते करतो. वेळ प्रसंगी कर्जबाजारी होतो, पण तुमच्या हातात आयफोन देतो, कारण आईने सांगितलं असतं. हे लक्षात घ्या. म्हणून आई वडिलांकरता जर आई वडील तुमच्यासाठी ATM कार्ड बनवू शकतात ना, तर तुम्ही त्यांच्यासाठी आधार कार्ड बना. ओहो इनरेज, ओहो झेल सुटलाय. तिसरा चौकार. वेगावर स्वार होणाऱ्याला दीक्षित पाटीलला खल्लास केलाय असं म्हणेन. सुपर रन. सुपर सुपर.
आलाय, स्कोर आलाय, म्हणून म्हटलं होतं गोलंदाज आणि फलंदाज मधलं द्वंद्व सामन्याचं होत्याचं नव्हतं, कधी होईल सांगता येत नाही. श्रद्धा शबुरी, साईंनी मंत्र दिलाय, पेशन्स ठेवा. ओमकार देखील आता कानमर्द द्यायला भाग पडलाय. त्याची चुकीच नाही मुळात मित्रा, चुकीच नाही आहे. गोलंदाज करेल काय? गोलंदाजाला संरक्षित करण्याचं काम कुणाचं असेल तर ते क्षेत्ररक्षकाचं आहे. आता तुला माहिती आहे हे चेंडू नाही आहेत, MRI चे चेंडू असते ना तर 6 चेंडू मध्ये एकदा मी सांगू शकलो असतो 100% ओमकार सर जिंकतील. बरोबर? यस, पटतंय. जबरदस्त क्लासिकल हा संकेत पाटील लीडिंग फ्रॉम द फ्रंट. क्या बात है, क्या बात है. दुसरा षटकाचा निर्वाळा झालाय. धावा धाप पडल्यावर आहे तब्बल 22 धावा. 22 धावा, 13 धावा खर्च झाल्या. 2 अस्त्र मैदानातून बाहेर काढली, परंतु तरीही 30 ताकद तो दहशत घेऊन मैदानावर मूर 11 गोवटणे संघ खेळतोय. हार मारायला आम्ही तयार नाही आहे, कारण आम्हाला माहिती आहे 12वे खेळाडू लक्ष द्या. हार फक्त आम्ही हारवाल्याच्या दुकानात मागायला जातो. क्या बात है. बघा क्लिअरिटी बघा. उंच उडणारा गरुड पक्षी देखील दाखवला जातोय. चोचीमध्ये काय ते दाखवतोय. यस, पाणी घेऊन जा मैदानाकडे. 12वे खेळाडू पटकन. ही क्लिअरिटी आहे, म्हणून तो म्हटलं गवतावर पडणारा दव बिंदू देखील दाखवला जातोय. नको 3 नंतरचा साव. गवतावर पडलेला दव बिंदू दाखवतो. शेळके सर तुमच्याकरता हॅट्स ऑफ. क्या बात है. क्वालिटी महत्वाची असते, क्वांटिटी सगळीकडे असते. बरोबर ना दादा? दादा लवकर जा. काय माहितीये का, प्रत्येकाच्या मनगटावर आता HMTPT त्यांचे धंदे बंद केले. मोबाईल आला ना म्हणून खाली अलाराम पण मोबाईलच दाखवतो. बरोबर? त्यामुळं परंतु एक गोष्ट सांगेन, वेळेला थांबवण्याची ताकद कुणाच्याही मनगटावर नाहीये. त्यामुळे वेळेला महत्व द्या. याच्या नंतरचा सामना गावदेवी केलवणे विपक्ष भोलानाथ आवरे. दोन्ही संघनायकांना विनंतीचा पहिला पुकार असेल, नाहीतर माहिती आहे शस्त्र तयारच आहे आपल्याकडं. पॅनल्टी. सुपर 4 ज्यावेळी येईल, त्या लढती चालू होतील तेव्हा अगोदरच सांगतो मग आमच्याशी यांचा कसा काय त्यांचा कसा काय हे आगरी भाषेत सांगते. तर तसला काही नाही, हाय त्या ऑन दी स्पॉट. सुपर 4चे जे सामने असतील ना, A विरुद्ध D आणि B विरुद्ध C गटासोबत खेळवले जातील. हे आधीच लक्ष ठेवा. चिठ्ठ्या वगैरे काही नाही. ओमकार झेल उडालाय, झेल पकडलाय. आता चुकी होणार नाही आहे त्या क्षेत्ररक्षकाकडून आणि झेल पकडला आणि फलंदाज बाद होईल. अमोल मैदानाच्या बाहेर. रोहित पाटील नाम तो सुना होगा. गत वर्षी समर्थ चषक 2025 चा हाच तो 4 व्हीलरचा मालक आहे आणि तो मैदानाकडे रवाना झालाय. रोहित शर्माचा प्रचंड मोठा चाहता. टॅटू अंगावर आहे, सोपं नाही आहे. पहिली गोष्ट एक सांगेन, नंतर बोलेन, कदाचित राग येईल लोकांना म्हणून मी नंतर म्यूट करा फक्त थोडस. सुपर इनरेज चल चल मोठा मासा गळायला लागलाय आणि काय तो थर्म्याचा क्षेत्ररक्षक आहे. सुपर राहुल द्रविड जणू मला जाणवला. क्या बात है. अफलातून आदित्य पाटील मोठा मासा गळाला अगदी जाळ्यात अडकवलाय. जिताडा सापडलाय. रोहित पाटील सापडला नाहीये, हा जिताडाचा आहे. भाव 700 रुपये किलो आहे. मी म्हणेन ही मोठ्या स्पर्धेचं एक बक्षीस सध्या हातात आलंय रावेकरांच्या. रायबादेवी तुमच्यावर खुश आहे हे दिसू लागलंय सध्या तरी. क्या बात है.
ऐ बजा. दोन षटकं का घेतली? उत्तर सापडलं ना गोवंडेकर. त्याला माहिती आहे कोणत्या फलंदाजाला मला टार्गेट करायचं आहे. संकेतनं फक्त एकच पत्ता खोलला होता. त्यानं सांगितलं साहिल गानवडला टार्गेट करायचं आहे. दुसरे पत्ते जपून ठेवले होते आणि वेळेवर जो एक्के दाखवतो ना तो जिंकतो. लक्षात घ्या. मला पत्त्यातलं काही कळत नाही, तो भाग नंतरचा. गणपतीला 5-3-2 किंवा मेंढीकोट खेळलो तर खेळलो, नाही तर नाही. आता घडलंय काय? या 4 धावा मला वाटतं मागच्या साईडला काहीतरी लिंबू टेकलाय गोवंडेकर. सगळ्या धावा तिकडच. हा तिसरा चौकार असावा. धावा येत आहे परंतु भागीदारी बघायला मिळत नाही आहे. डीजे रॉकीला संधी मिळतीये. क्रिकेटवर धरती रसिक प्रेम करतात तेवढा बैलगाड्या शर्यतीवर देखील. गुडलँड स्पॉट म्हणून उडवलाय टप्पा. अतिरिक्त बाउन्स. इट्स अ वाईट डिलिव्हरी आणि वॉर्न केलं जाईल. पहिली वॉर्निंग दिली गेली. तुम्ही अजिबात कोणी बोलायचं नाही. काय बोलायचं ते मी इथं आले. सुट्टी टाकली. हा घसा बसलाय तरी इथं चहा आणलाय समीरनी. सोपा नाही. कोरा का होईना पण हाय तो मला पाहिजे. झेल पकडला जाईल. ते चुंबक तिकडच दिसतंय. बॉलला काहीतरी चुंबक लावलंय. जे येतंय ते तिकडच मागच मागच काहीतरी माग लागलंय. ही बूथ फुकली का काय? रावकर नाही गमतीचा भाग सोडा. विकेटची गेली ना तिथं टर्न झाली मॅच. साहिल गावंड रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. बॉडी लँग्वेज सुस्त पडली परंतु हार मानायची नसते. परिस्थितीने कवच कुंडल काढून घेतली म्हणून काय झाली हो. 2 मिनिट. परिस्थितीनं कवच कुंडल काढून घेतली म्हणून काय झालं. काय करायचं असतं माहितीये का? मैदानातून पळ करायचा नसतो. हार मानायची नसते. एकच सांगतोय हारलो तरी चालेल परंतु नाव करण्यासारखं गाजलं पाहिजे. हे लक्षात ठेवा आणि बाकीच्यांनी अजूनही प्रयत्न करा. कमान आरोली फेकली आहे आदित्य पाटीलनं. बरोबर. ओंकार ब्लॉकचा चेंडू खडू करलाय. ओहो स्वतःच्या फॉलो थ्री मध्ये चेंडू पकडणं अशक्य 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 शक्य करून दाखवतोय. म्हणून नाव आहे ओंकार. क्या बात है. मला वन मॅन शो बोलतात म्हणून काही जण जळतात. अशा कुजबुजी मी बऱ्याच वेळा ऐकतो बऱ्याच ठिकाणी. परंतु क्या घंटों प्रैक्टिस की है तब कहीं जाके लोगों की आंखों में बसे हम. बरोबर ना. ही प्रॅक्टिस. जबरदस्त फटका. आडव्या बॅटीने चढवला. 1 धाव पूर्ण केली आहे. उडवला जाईल फेकला जाईल. आदित्य तनसरलाय. माझ्या हातात चेंडू विसावला पाहिजे बस. मला बाकी माहित नाही कारण ह्या ट्रॉफीचं महत्व नाहीये. ही स्पर्धा किती लाखाची आहे महत्वाची नाही, किती हजाराची महत्वाची नाही. व्यवस्था लोकांनी डोक्यावर घेतली ही स्पर्धा. कालपासून चर्चा आहे. ही स्पर्धा आहे कोणी कुठं. स्पर्धेचं महत्व आहे. बांदिवकर खुश. पुढच्या वर्षी याही पेक्षा जबरदस्त आयोजन केले जाते. पाणी घेऊन जा मैदानाकडे. तुम्ही अलर्ट राहिला पाहिजे. 12वे खेळाडू एकूच नाही पण कोण नाही एकदा. आम्ही आगरी कचका सोडायचो नाही काही हो. खरं आहे. का सोडावा. आमची ओळख पुसायची नाही. आम्ही कलेक्टर झालो तरी आमची मायभूमी मातृभूमी आम्ही भाषा बदलणार नाही. का बदलाची.
आम्हाला आपला अभिमान वाटला पाहिजे, नाहीतर पहिलाच आपण हिंदी वाली तो पहिला बोलायच्या आधीच आपण ते भैया लोक हिंदी बोलतात, आपण त्यांना पहिलाच ऐसा करोगे पैसा चलेगा, अरे कला बाबा मराठीत बोल, त्याला सगळं समजते. हाँ ये कितने में देगा, अरे कला पाहिजे हो. आपली आहे ती भाषा बोल, तोरकी मोरकी, त्यानंच प्रेम आहे, त्यानंच आपुलकी आहे. बारा चेंडू आमिष नॉन स्ट्राईकला उभा आहे, काय करेल तो, विठोबा सारखा उभा विचार आहे. स्ट्राईक चेंज होणं महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. स्कोर निर्माण महेश जोशी सर मान डोलावतात म्हणजे खरं आहे, हा अनुभव आहे. फिरकीचा जादूगर सध्या आमच्या सोबत जोडला गेलाय, मॅनफ्रॉन फिरकोन. सुपर, नाकात समोरून चेंडूला उडवलाय आणि ज्याने झेल पकडला होता दुसरा झेल तोच आहे सुनील पाटील. हर्षद माफ करा दिसतोय, हर्षद मोकल दिसतोय. एक धाव नक्कीच, दुसरी झेल पकडलाय. इथं काय दिसत नाही डीजे असल्यामुळं. यस, डीजे मास्टरला संधी मिळते, आणखी एक धक्का बसतोय. प्लॅनिंग न खेळतोय प्रितेश, त्यांनी जे ठरवलंय ना ते कागदावर ठरवलं नाही, मैदानावर त्या सगळ्या रणनीत्या आजमावताना ए प्लॅन, बी प्लॅन, सी प्लॅन, डी प्लॅन, चारही प्लॅन रेडी आहेत त्यांच्याकडे. काय करायला लागेल, अजूनही हलक्यात राहिला गेलं नाही आहे. ओमकार अजूनही सांगतोय रनअप स्टान्स घेत चला, स्टान्स घेत चला. आमिष नॉन स्ट्राईकला अजूनही आहे, पाचवा प्लेअर मैदानाकडे गेला स्ट्राईकला, परंतु त्याला आमिषला स्ट्राईकला आणावं असं वाटतच नाही. काय करावं आता, मला या इनिंग मधलं काही महत्व कळत नाही आहे. प्रत्येक फटका हा सीमा पार करण्याच्या नादात अडकलाय. हेलिकॉप्टर उडवलाय परंतु बॅट फसली आहे म्हणून झेल झेल झेल. दीक्षित पाटीलला झेल पकडलाय, सुपर. निखिल दिसतोय, माफ करा. बघायला मिळतोय संयम गरज सर, मॅन जबरदस्त फॉर्म मध्ये, स्टाईलच वेगळी आहे, विराट कोहली स्टाईल आहे. पॉवर प्ले संपले तेव्हापासून 10 धावामध्ये 6 विकेट्स मी केल्यात. रायबादेवी रावे संघानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्यांनी अगोदरच सांगितलंय ट्रॉफी आम्हाला न्यायची आहे. बाकी काय होतं थुक्या काना नसताना ते सगळ्यांनाच माहिती आहे, फक्त चॅम्पियन बनायचं आहे. हे एकमेव स्वप्न उराशी बाळगून हा कर्णधार आलाय. संकेत गाव पाटीलनं जे इशारे दिले, ओमकार देखील त्याला तेच सांगतोय. जय पाटील अंतिम गोलंदाज आहे. मग अशी निखिल न घेतली ना. येस, भोळा तावरा संघ येतोय. मी विनंती करेन गावदेवी केलवणे, सिद्धेश पाटीलला विनंती आहे आपण यावं कॉम्बॉक्स मध्ये, कारण रोहित इथं आलाय. भन्नाट वेग, भन्नाट वेग. श्याम मोकाशी सर योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील, हरकत नाहीये. दोन्ही पंच एकमेकांमध्ये विचार विमर्श करतील. ही सगळ्यात मोठी चांगली गोष्ट या स्पर्धेमध्ये मला बघायला मिळते. रिव्ह्यू घेतलाय, कोणी मध्ये बोलायचं नाही आता. WTC आणि आयोजक याच्या व्यतिरिक्त कोणीही काय बोलायचं नाही. काल ही तशीच पद्धत, चांगले निर्णय आमच्यापर्यंत पोहोचले.
दादा सॉफ्ट सिग्नल तुमचा काय आहे? कारण इथं बॅटकडचा इथपर्यंत आवाज आम्हाला देखील आलाय, फक्त खाली लागलाय का खालीच पडून राहिलाय का चेंडू एवढंच चेक करायचंय, बाकी काय नाही. ओके. येस, फलंदाज बाद. नाही, जे आहे ते येणार. बांदिवकर कधीच कोणाची बाजू घेत नाही, भले विरोधात गेले कोणतरी चालतील. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. 32 धावांवर संघ थांबवलाय, कचून ब्रेक लावलेत. येणारा प्रत्येक गोलंदाजाचा वेग 152, 54, 55, 56 ते अगदी 64. सोपं नाहीये. भन्नाट वेगावर स्वार होणारी ही गोलंदाजी आहे आणि झेल पकडणारा यष्टीरक्षक केवढा चाणाक्ष आहे. नाव आहे सुनील पाटील. हा, हे महत्वाचं वाक्य आहे. एक गोष्ट सांगेन, या स्पर्धेमध्ये पुन्हा टीमला पॅक केलं होतं बांदिवे गावातून, परंतु त्यांना 4 रनची पेनल्टी दिली. दयामय नाहीये, म्हणून तर बांदिवकर बेस्ट आहे. ईस्ट और वेस्ट, बांदिवकर बेस्ट. रोहित म्हात्रे बरोबर. हा, निर्णय कडक. रिव्हर्स फॉरवर्डचं नावच नाही. बोले तो बोले. जरा बाळासाहेब ठाकरे कधी बोलताना बोलायचं, मी बोललो ते बोललो, मागं बोलायचा प्रश्नच नाहीत. नाही, नाही नाही, आता सगळं सकाळी बोललेलं संध्याकाळी घरा. अरे तसा नव्हता, त्या असाच होता, समजून घे, असा बोलावं लागतंय. आता राजकीय व्यासपीठ आहे म्हणून मी काही बोलत नाही. हा, नक्की येणार येणार, पण यात फटका तर येऊ दे. तो फटका आल्याशिवाय कसा बोलन. आता ते चेतन स्वामी किंवा संयम ग्रस्तांची नशिबा नाही. त्या फटका जबरदस्त आहे. एक धाव एक. काय सुपर. बिबट्या सध्या धुमाकूळ घालतोय, परंतु हे रावकर सध्या धुमाकूळ घालतात. सुपर. अगदी चेंडूवर झपकन येतात, टप्पा पडूच देत नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे हे थोडस खडकाळ मैदान आहे. इकडे तिकडे चेंडू लगेच जाईल आणि चौकार किंवा लगेच जाऊ शकतो, आणि ते चौकार अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. आपल्या गोलंदाजाला संरक्षित करण्याची जबाबदारी. 4थ्या स्टंपवर अटॅक आणि 5व्या स्टंपवरून बाहेर निघलाय चेंडू, आणि म्हणून एक धाव ओढली गेली. इट्स अ वाईड डिलिव्हरी. पहिला चेंडू वाईड असेल, दुसरा. येस, 34 धावा दापटलावर आणि मूर 11 संघाचे बॅकर मला वाटतं मैदानाकडे आहेत. फटका जबरदस्त आहे, परंतु फटक्यामध्ये जान नाही. बघा, उंच पुरा ताकदवर खेळाडू काय करतोय, उंचीचा फायदा कसा घ्यावा हे कळत नाहीये. कोणाला कळतंय तर ते याला कळतंय. काय नाव आहे? निखिल. सुपर, अगदी सुपर. क्या बात है, ही एनर्जी आहे. खेळवणे संघ सिद्धेश पाटील. शेवटचे 3 चेंडू आणि त्याचा पॅनलाइज. सुपर चेंडू, सुपर. ह्या आवाज जेव्हा 11 खेळाडूंमध्ये येतो ना, तेव्हा कॉन्फिडन्स वाढतो गोलंदाजाचा. हे लक्षात ठेवा, नाहीतर काहीतरी करू दे, त्याच्यान मारतीन नाही, आपल्याला काय जातंय, संध्याकाळी त्याची रील बनल, आपले बापा सकाळ. तसा नको. सांघिक खेळ आहे हा क्रिकेट.
सुपर, अगदी सुपर रिफ्लेक्शन, नक्का समोर चेंडूला उडवलाय, मातीचा सुगंध देऊन जाणे, परफ्यूम डिलिव्हरी फेकली. क्या बात है, कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाही आहेत, निशब्द. संयम गरज सर आहेत, चेतन स्वामी सर आहेत, ते शब्द देतील. मी सध्या निशब्द झालोय. काय गोलंदाजी आहे, काय क्षेत्ररक्षण आहे आणि काय झेल पकडलेत. मग अशी जर झेल बघितलात ना तर मी म्हणेन जॉन्टी रोज मैदानाकडे आला होता, यष्टीरक्षक झाला होता तो सुनील पाटील. तेवढ्या ताकदीने चेंडू तटवलाय. पुन्हा एकदा निखिल कडे चेंडू परंतु नाही आहे, निखिल पोचू शकत नाही आहे. चेंडू लॉंग ऑफ दिशा फाडली आहे आणि हा चौकार. रावे संघाचं एक चांगलं निरीक्षण आहे स्वप्नील सर तुमचं देखील. आमच्या बाजूला राहिल्यापासून तुमच्यामध्येही बदल बघायला मिळतोय. खरं बरं वाटलं. एक फक्त सुनील पाटील यष्टीरक्षक सोडला तर बाकीच्या सगळ्यांच्या उंची बघा 19-20 एवढीच असेल. आणि ही ताकदवान आपल्या उंचीचा फायदा. खरं तर उंची बघा अमिताभ बच्चनची भरपूर होती, त्या गळ्यामध्ये हाड होतं मानेत, म्हणून त्यांना नकारलं गेलं संयम गरज सर. परंतु काय घडलं नंतर, वेळ प्रत्येकाची येते. काय घडलं होतं, त्याच माणसानं अख्खं बॉलिवूड अख्ख्या जगावर राज्य केलं. मी म्हणेन तो नट सम्राट आहे. अमिताभ बच्चन आजही फ्रेंच कट दाढी ठेवली तरी पैसे कमवतो. आवाजावर गेम आहे, आवाजावर पैसे कमवतो. सोपं नाहीये हे. त्यामुळे वेळ प्रत्येकाची येते. थोडं शांत राहा. श्रद्धा शबुरी, सिद्धेश पाटील कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. मॅन इथं रोहित म्हात्रे सज्ज झालाय. भोळनाथावर विपक्ष, याच्या नंतरचा आवाज आपण ऐकू शकाल. मॅन फ्रॉम केलवणे चेतन स्वामींकर. आपण जाऊया. कॉइन घ्या. कॉइन बोलू नका. हॅलो. चला आपण पुढच्या मॅचचा टॉस करूया. एकीकडे केलवणे संघ आणि त्यांच्या विरोधात भोलानाथ आवरे संघाची मॅच पाहायला मिळेल. गावदेवी केलवणे आणि भोलानाथ आवरे. यस, एका बाजूला रोहित म्हात्रे, दुसऱ्या बाजूला हरेश पाटील. दोन्ही ताकदवान टीम आहे आणि या दोन ताकदवान टीम विरुद्धची लढाई बघायला मिळेल. रवींद्र पाटील साहेब चेअरमन, माजी शिक्षण संस्थेचे चेअरमन, त्यांचं आगमन पाहायला मिळते आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करूया. यस, रवी पाटील साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आणि नरेश मोकाशी सर आमच्या सोबत जोडले गेले. दोघांनाही शुभेच्छा दोन्ही संघाला. एक बलाढ्य टीम आहे. एका बाजूला आहे हरेश पाटील, आताच काही दिवसापूर्वी बायकर मॅन म्हणून ज्याला घोषित केलं गेलंय हरेश पाटील, सबसे कातील हरेश पाटील. तर दुसऱ्या बाजूला रोहित म्हात्रे, भोलानाथ आवरा संघाचा कर्णधार. हेड या टेल केलवणा संघानं गावदेवी केलवणा संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रितेश म्हात्रे जावई खुश आहेत किंवा सारडे गावचे असून तुमच्यावर खूप प्रेम आहे. काय निर्णय असेल आणि या स्पर्धेबद्दल आणि समोरच्या अपोजिट टीम बद्दल काय सांगाल? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि या स्पर्धेला खूपच प्रेक्षकांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्यांचा धन्यवाद. आणि समोरची टीम चांगली आहे, या यंदाच्या मोसमात फॉर्मात आहे. तसंच आम्ही 100% परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. शिव मल्हार आयोजित टीम पिरकोन मध्ये जे घडलं होतं नाट्य, आला लेट झाला शेट, तो वचपा काढण्याच्या दृष्टिकोनातून आपण उतरणार मैदानात. कारण प्रेक्षकांची अजून कुजबूज ऐकायला येते मला. मी नाही बोलत, मी कधीच बोलत नाही, लक्षात घ्या. फक्त मी माध्यम बनतो, लक्षात घ्या. त्यावेळी 1.5 तास थांबले संयम गरज सर. पराभव आणि पराभव केलवणा संघ हात हलवीत घरी. तर असं काही आहे का, स्ट्रॅटेजी ठरली ना? नाही, जिंकण्याकरता प्रत्येक संघ येतो, नो डाऊट. काय निर्णय असेल? 2 मिनिटात सांगतो आम्ही. बंद लिफा बॅट पॅक आहे. रोहित, नाही, तुझा सगळा आम्हाला माहिती आहे. नेक्स्ट मॅच असेल भोलानाथ आवरे विपक्ष गावदेवी साई. तर जाऊया. मॅन फ्रॉम केलवणे. मैदानावर घडेल काय, बिघडेल काय, धावांचं रक्षण करण्यासाठी मूर 11 गोवटण्या संघ देखील ताकद दाखवेल. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. चला आपण पुढच्या सत्राला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज. मराठीचा एक गोड आवाज. मागच्या सत्रामध्ये तुम्ही
उरण पूर्व विभागाची बुलंद तोप ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात प्रवीण ठाकूर सर आणि तदनंतर आपण दुसऱ्या सत्रामध्ये इनिंग सुरुवात करण्या अगोदर मराठीचा एक गोड आवाज चेतन स्वामी सर केलवणीचे आपल्यासोबत जोडले गेलेत. ऐकूया त्यांचा आवाज पुढच्या सत्रामध्ये. थँक्यू. वळूया मॅच कडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्वे देव सर्व कार्य सर्वदा. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती देव बाप्पा गणपती प्रथम गणना करूया स्पर्धेच्या माध्यमातून. कोटी कोटी प्रणाम. निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अखंड हिंदुस्थानाचे हृदयदैवत छत्रपती शिवरायांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार आणि त्रिवार मानाचा मुद्रा अग्री कोळ्यांचा हृदयदैवत अग्री कोळ्यांची कुलस्वामिनी एकविरा माते सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच मानवंदना देऊया. बोलूया मॅच कडे. बिग फाईट आपण पाहत आहे. पहिलाच बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह फिल्डर आहे तिथे थोडा झाला फंबल त्यानंतर सिंगल होती डबल मध्ये करण्याचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट झाल्यात. पहिला मात्र नक्की 17 आपण ऐकला. द व्हॉइस ऑफ उरण पूर्व विभाग असं म्हटलं तरी अवघड नाहीये. आवाजाची बुलंद तोफ कलाळ बांगडी ही खरं तर काल उपमा दिली होती काल मनीष सर खरं तर कलंबोसरेचे 2 धावाने खरं तर अकाउंट ओपन केलाय. धावाला झपटली होती 2 आणि 39 आणि 40 टार्गेट सेट केलं गेलंय. चांगले गोंदे राहिली होती चांगले फिल्डिंग सुद्धा 100% होतं त्यांचं काम. अडव्या बॅट समोर हिट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर बॉलच्या बाहेर ओमकारचा वार बॉल सीमा पार मिळतील 4 नाही 6 षटकार. अफजल खानाचा कोतला फाडून गेला. मुठभर मावल्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेला व देवानी झाला झुकून मुजरा केला. असं एक फक्त न फक्त मर्द मराठा शिवबा होऊन गेला. जय शिवराय जय शिवराय. नक्कीच आपण डीजे रॉकीच्या माध्यमातून हे संगीत ऐकलं. कारण जेव्हा जेव्हा डीजे रॉकी आमच्या जोडला गेला तेव्हा तेव्हा कधी मोटिवेशन द्यायचं काम खेळाडूला आणि एक समालोचकाला मात्र नक्कीच करण्याचं काम करताय. थँक्यू. बोलूया मॅच कडे. फुल टॉस देणार सोडणार नाहीये. ओमकारचा जय जयकार. 2 बॉल वरती 2 षटकार. हा वार पहिल्या तर इनिंग मध्ये गोंदाजी केली त्यामध्ये 4 धावा खर्च केला. त्यानंतर हे फटकेबाजी टॅप केल्या बॉलला समोरला मिडॉनला खतर फील्ड आहे. डॉट फेकला गेला त्यानंतर टाल्या आणि शिट्या मात्र नक्की सुरुवात झाली. बिग फाईट आहे. जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये टिकेल. जो हरेल या स्पर्धेत टाटा बाय बघत मात्र नक्कीच घरचा रस्ता पकडेल. हेस आदरणीय रवीजी भोईर साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 3 षटकारासाठी मात्र नक्कीच 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. एक तर आलाय स्लॉट मध्ये होता फेकून दिला आउट ऑफ द पार्क. आपल्या टप्प्यात आला की थेट कार्यक्रम करणार हे सांगणारे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये ओमकार करतोय. रॉकस्टार रवीजी भोईर त्याच्या माध्यमातून नक्कीच 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्याचबरोबर मयूरजी पाटील रावे यांच्याकडून मात्र नक्की शुभेच्छा आल्या टीम रायबदेवी रावे संघासाठी. वळूया मॅच कडे. आपण पाहताय बिग फाईट. फक्त न फक्त षटकांची भाषा बोलणारा फलंदाज ओमकारचा या मैदानावरती जय जयकार पाहायला मिळतोय. अनेक स्पर्धेमध्ये खेळ तर या खेळाडूचा बोलबार राहिलाय. याही स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळतोय ओमकार. चला पंच षटक मात्र नक्की झालाय का?
अद्याप 20 धावेची गरज. ओ हलके हातानं, त्याला माहिती आहे नॉन स्ट्राईक गेन मध्ये ओमकारचा खेळ तर हा आकार माजलाय या मैदानावरती. मग स्ट्राईक हा मात्र नक्कीच एक सिंगल देऊन स्ट्राईक रोटेट करणं खूप महत्वाचं असतं, कारण एका एंड वरून जर बॅटिंग करायचं सुरुवात आहे, सेकंड इनिंग मध्ये मात्र नक्कीच तुम्ही तेच करावं लागेल. आणि एंड जसा बदलला त्यानंतर स्ट्राईक एंड मध्ये आला ओमकार बॉल ट्रॅक वरती. प्रतीक पाटीलला पाहत आहे, अजून एक वेगवान गोलंदाज, परंतु आज त्याच गोलंदाजी मात्र नक्कीच गरज आहे. राईट मोर द विकेट. ओ आडीवाट घ्यायचा प्रयत्न वैदेशकर, तर मिड ऑनला मात्र नक्कीच बॉल ट्रॅव्हल होतोय, सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं षटकार. त्यानंतर या ओव्हर मध्ये सिंगल डबलने आपल्या टीमला पुण्याचं काम करतोय. 23 धावा लागणार, फक्त न फक्त 17 धावेची गरज. 22 बॉल 17 धावा. पहिला पूर्वार्धामध्ये खेळ तर जगडून ठेवलं होतं टीम गोवडणे संघाला. त्यानंतरची फलंदाजी ओमकारची, 3 षटकार 2 दुहेरी 2 डॉट, सर्व काही करतं या मॅच मध्ये. या मॅच ओमकारचा नक्कीच पाहायला मिळतोय. ओ बॅटची कडा स्वतः कळ तर गोलंदाज चुकी होणार नाहीये. मोठी विकेट, बिग विकेट गॉन. 3 षटकार ठोकणारा फलंदाजला आता परताचा प्रवास मात्र नक्कीच करा भाग पडतोय. ओमकार बॅक टू द आउट. आपण बाद दीक्षित पाटील तिसरा क्रमांक नक्कीच आपण बाद आहे. समोर वेगवान गोलंदाज. 23 धावा 17 धावेची गरज. एकोणचाळीस झाल्या होत्या, 40 टू विन आहे. जिंकण्यासाठी तुम्हाला करायचे अद्याप 17 धावेची गरज. 23 लागल्यात ऑन ट्रॅक. प्रतीक समोर दीक्षित नवीन फलंदाज. ओ हलक्या मध्ये ग्लास केलाय, फिल्डर आहे. 2 बॉल वरती 2 विकेट. आता कमबॅक राहिलाय प्रतीक. आणि त्याचबरोबर मोरेलन गोवटे संघाचं 2 बॉल वरती 2 विकेट पटकावून हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती बांधून नक्कीच पाहतो प्रतीक पाटीलचा हा पलटवार. जबरदस्त बॉलिंग. पहिला ओमकार, त्यानंतर आपण पाहिलं दीक्षितला सुद्धा मात्र नक्कीच परतीचा प्रवास करण्यास भाग पडतोय. 2 बॉल मध्ये 2 विकेट. डिझाईन दोन बॉल मध्ये 2 विकेट. दीक्षित बाद झालाय. नवीन फलंदाज आपण बाद आहे अल्केश पाटील, युनिट नंबर 4. 4थ्या क्रमांकावरती मधली फळी म्हटलं तरी अवघडणं नाहीये. चांगला कमबॅक प्रतीक आणि टीम मोरेलन गोवटे संघाचा या मॅच मध्ये खरं तर कमबॅक कसं असावं हे प्रतीक पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 20, त्यामध्ये 3 षटकार 1 दुहेरी 2 डॉट. त्यानंतर मात्र नक्कीच प्रतीक पाटीलचा हा वार. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि मैदान शॉट मध्ये करून दाखवलंय प्रतीक पाटीलनं. जे 5च्या षटकामध्ये घडलंय ते मला माहिती नाही, परंतु माझ्या हातामध्ये बॉल आहे, मी 100% योगदान द्यायचं काम करेन हे सांगत असताना हे षटक फेकलंय. 4 बॉल मध्ये जवळ 3 धावा खर्च केला, 2 विकेट, ते सुद्धा 2 बॉल वरती 2. नवीन फलंदाज अल्केश पाटील पाहायला मिळतोय. बॉल ट्रॅक वरती प्रतीक पाटील. चला स्पीडअप करा, फिल्डिंग करा संघ. राऊंड द विकेट ने मारा करेल प्रतीक. अद्याप 2 बॉल या षटकामध्ये बाकी आहेत. ओ स्लॉट मध्ये फेकून दिलाय, खूप मोठा गॅप. पुण्याचा बब्बा दगडूशेठ बॉलने घेतली बॉर्डरीची बॅट.
बॉल होईल एक टप्पा, सीमारेषा पार मिळतील आल्या आल्या अल्केशला 4 चौकार. पंच 4 ना. ओके, चौकार मिळाला. ओ वेगवान वेगवान प्रचंड वेग या बॉल वरती पाहायला मिळतोय. फास्ट अँड फ्युरियस बॉल डॉट फेकला गेलाय. चांगला षटक, जरी एक चौकार टोकला तरी सुद्धा एक कमाली षटक मात्र नक्कीच फेकताना प्रत्येक पाटीलला 7 धावा खर्च केले, 2 विकेट. आता येणारे बॉल असतील शिल्लक 18 आणि तुम्हाला करायचे धावा जिंकण्यासाठी 13 धावीची गरज. डीजे रॉकिंग. षटक फेकला गेलाय. प्रत्येक पाडीच्या माध्यमातून 18 बॉल 13 धावेची गरज. 18 मध्ये 13 पॉइंट ट्रॅक मध्ये तिसरं षटक आपण बाद आहे. निशांत वर्तकला पाहता 18 मध्ये करायचे 13 धावा. अजून एक तर गोवटे संघाची स्पीड गन. स्वामी सर, अजूनही सामना संपलेला नाही आहे. सामना अजूनही दुतर्फा आहे. अजूनही गोवटा संघ हरलेला नाही आहे किंवा रायबादेवी रावे संघ जिंकलेला नाही आहे. निशांत वर्तक असा एक चतुर आणि चाणाक्ष गोलंदाज आहे ना, तो भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडून देण्याचं काम करेल. परंतु वेट अँड वॉच काय करेल, कदाचित नियतीच्या मनात काहीतरी वेगळं असेल म्हणून हा चमत्कार बघायला मिळेल. 18 मध्ये 13 ची गरज. स्ट्राईक एन मध्ये ज्यांनी या स्पर्धेचा खेळ तर उत्कृष्ट झेल पकडला असं म्हटलं तरी अवघडना नाही. या यष्टांच्या पाठीमागे सुनील पाटील काय खेळ जबरदस्त. तर ज्या चित्त्याई चपल्यानं त्या बॉल मध्ये झडप घातली, त्यानंतर डाय लगावत ती मात्र नक्कीच कॅच कंप्लीट केली होती. पहिलाच बॉल वेगवान, प्रचंड वेग मी पहिलेच म्हटलं होतं. टीम गोवटे संघाची स्पीड गन आहे आणि ती आज मात्र नक्कीच या पांदिवच्या मैदानावरती सुसाट वेगानं नक्कीच पळताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक गोंधळ असतो, परंतु आज या मॅच मध्ये युनाइट नंबर 3 तिसरा क्रमांक होती मात्र नक्कीच षटक हाताला झालाय. निशांत वर्तक पहिलाच बॉल डॉट फेकला गेलाय. या मॅच मध्ये खरतर कमबॅक करताना पाहायला मिळतोय, शिरकाव करताना पाहायला मिळतोय असं म्हटलं तरी अवघड नाहीये. 17 मध्ये 13 फुलटॉस बॉल समोर घेतलाय. फिल्डर आहे तिथं, त्याला बीट करून बॉल चाललाय. 1-2 टप्पा, सीमारेषा पार. व्ही शेप मध्ये हा चौकार. साहिल गावण थोडा झाला फंबल या संघाचा सरसेनापती. त्यानंतर चौकार पाहायला मिळतोय. एक धाव करते या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तीच मात्र नक्कीच रणनीती तुम्हाला आखून प्रत्येक बॉल वरती खरं संघर्ष करावा लागेल. 9 धावेची गरज. हो समोर धाडलाय, गुडघा टेकून वड स्ट्रोक, घुटना टेक. हो सुनील पाटील का एक ब्रँडेड सिक्सर देख ठोकला. अजून एक षटकार. फक्त 3 धावेची गरज. मॅचची हवा काढणारे षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करताना सुनील पाटील सलामी वीर आज ठोकताना पाहायला मिळतोय. हो गुडघा टेकून याही बॉलला फेकून दिलाय. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं हे सांगत असताना अजून एक मोठा फटका. सामना विजयी MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय. वेल प्लेड टीम रायबदेवी रावे संघ आणि हार्ड लक टीम मूड 11 गोवटे संघ. चला